जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी कांड झालेला आहे, एक चूक घुसलेली आहे आपल्या शेणखताच्या टायरामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, आपल्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब करून घ्या. काय त्यामुळे काय होईल, आपल्या शेतीबद्दल बरीचशी माहिती म्हणजे बऱ्यापैकी माहिती असेल तुम्हाला, पण मग माझ्याकडून जेवढी होईल तेवढी माहिती मी तुम्हाला आणि आपलं डेली रुटीन पण तुम्हाला दाखवून देईल. काय तर आपलं खालच्या रानामध्ये ना ते पर्पलचे दोन्ही प्लॉट होते त्याच्यामध्ये, आणि ह्या मामा जंबोचा आहे ना त्याच्यामध्ये पण राऊंडअप मारून झालं. तर आता हे जो नवीन प्लॉट तयार करायचा ना आपल्याला, ज्याच्यामध्ये पलटी केलं तर त्याचे साईडनी जे आहे ना तो कट तुम्हाला बोलतो बघा, जो कट आहे ना आपण फोडलेला नाही, रोटर किंवा फन मारून जो कट फुटणार आहे ना त्याच्या साईडला पण आहे ना लय गवत झाले नाही का. मग म्हटलो याला पण आहे ना एक साईडनी ना लगेच मारून देऊ, एक शिकाऱ्या लागेल, जास्त नाही लागणार. ही आडगाई पुरी इकडं तर ह्या कडाच्या लाईनला जास्त नाही दिसत आहे, त्या बाजूनी कडाला आहे ना जास्त आहे, कारण तिकडं आहे ना आपण ते लसणाचा वापर लावलेला आहे ना. तर मग त्याच्यामध्ये जे पाणी जायचं ना, मग त्या पाण्याने ना तिथलं गवतीनं जास्त येईल नाही का. मग ते आणि काल तर त्या जाळ्या धुवून घेतल्या त्या, आणि त्यामध्ये ना हे बाडदानावर ठेवून धुईत होतं ना, मग ते बाडदन बी धुवून घेतलं आणि ट्रॉली सुकत टाकलं होतं. मग त्या जाळ्या पण आहे ना एका ठिकाणी ना लावून घेतले. इथं काही जाळ्या लावून घेतल्या व्यवस्थित, काल धुवून घेतल्या आणि इथं लावून घेतले, इथंच धुतल्या त्या साईडला आणि लगेच इथं लावले. आता ते एका रूममध्ये ना जिथं आतमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर विषय असं आहे का जोपर्यंत आपण काही प्लांटेशन करीत नाही ना, ते आपण जे वावर तयार करतो आहे त्याशिवाय ना जाळ्यांचं काही काम नाही पडणार. आता बाग पण आवरून गेला आहे आणि शेणखताच्या पण आहे ना काही ट्रॉले आहे ना आज येईल नाही बाई. इथं आपण जे शेणखत स्टोअर केलं होतं ना, तर मग काही त्याच्या ट्रॉल्या आल्या नाही आणि ती गाडी पण नाही आलेली. आणि माणसांचा विषय असा आहे का जे डोबळे करणारे किंवा टाकणारे जे माणसं आहे ना, तर ते एकटी 5 किंवा 6 ट्रॉल्या असल्या ना तर मगच येते नाही का. मग त्याच्यामुळे ते माणसं पण आहे ना आले नाही. आज येऊन जातील ट्रॉल्या, ते बोलले तर आहे, काल त्यांना कॉल केला होता. आज ट्रॉल्या येऊन जातील आणि माणसं मग उद्या येतील. मग उद्या एक ट्रॉल्याचं काम परत चालू होऊन जाईल नाही का, शेणखत टाकायचं. मग आज जास्त काही काम नाही, तेवढ्या ट्रॉल्या त्या रूममध्ये लावायच्या आहे आणि तेवढा ते साईडला एक शिकाऱ्या मारायच्या आहे. काल कटाळा आलं होतं जास्त, ते जाळ्या आहे ना दुपारचे धुत होतं. 12 वाजता जसं धुवायला बी लागलो तर 3-4 वाजून गेले, चांगलं धुवून घेतलं नाही का. आणि राऊंडअप मारायचं लगेच रिझल्ट पण आहे बा, दिसत असेल आतमध्ये हिरवा आणि साईडला लगेच सुकलेलं बघा. कारण त्याच्यामध्ये आपण राऊंडअप पण शिपावर एकत्र घेऊन मारलो होतं नाही का. त्याच्यामुळं बस आज एवढंच काम आहे, आज जास्त काही नाही. हो दुपारून जर टाईम भेटला तर मग जाऊ नाशिकला टाईमपास चक्कर मारायला, काही काम तर नाही. तसं आपल्या फॅशन प्रोला एक फॅन्सी नंबर प्लेट बनवायची, मग असलं टाईम तर मग त्याच्याकडे जाऊन येऊ. चला बघू, जसं होईल तसं तुम्हाला सांगत राहतो. टाईम होता तर मग भावानी काय केलं, हे जे पावडरचं रूम आहे ना, म्हणजे पावडरची रूम म्हणजे त्यामध्ये आपण सर्व पावडर आहे ना त्यामध्ये ठेवतो, तो रूम साफ करीत होता. आणि तो जो शेजारचा रूम आहे ना तो मी साफ करून घेतला आहे बा. हा पावडरचा रूम आहे, याच्यामध्ये आपल्या सर्व पावडर वगैरे आणि काही अजून दुसरे शिकारे वगैरे त्याच्यात ठेवतो. आणि हा जो रूम आहे त्याच्यामध्ये मी जाळ्या साफ बीप करून धुवून ठेवले होते ना, त्या इतर रचून ठेवले. आणि आपलं बाकी काही सामान आहे म्हणजे जे वापरत नाही ते सामान. पहिल्या 2 ट्रॉल्या ना आता पण 2 ट्रॉले येऊन पडले, असे 4 ट्रॉले झाले. ते दुसऱ्याला दाखवून देऊ तुम्हाला का 4 ट्रॉले झाले. इथं 2 ट्रॉल्याची वाट पाहायची, मग कसे 6 ट्रॉले झाले ना मग टाकायला चालू होऊन जाईल. काय इथं 4 ट्रॉले आहे. आजूबाजूचा नजारा पण तुम्हाला दाखवत होतो की आपल्या प्लॉट शेजारी बरेचसे बंगले झाले. हा एक बंगला एकदम सुंदर आहे का. आणि मग तेच म्हटलं, एकदम भारी वातावरण पण झालं होतं. दुपारच्या टायमामधला हा व्हिडिओ कसं वाटलं सांगा. इथं फॅशन प्रो लावलेली आहे आपली. आज दिवसभर तर काहीच काम नव्हतं, काही काम केलं नाही. ते तुम्ही पाहिलं असेल 2 ट्रॅक्टर आले ते, आणि आज 2 आले म्हणजे 4 ट्रॅक्टर झाले. आणि उद्या का 2 ट्रॅक्टर येतील सकाळी, आणि म्हणजे ते टोटल 6 ट्रॅक्टर होतील. मग 6 ट्रॅक्टरमध्ये आपले खालच्या जो प्लॉट आहे ना, काय बोलते त्याला, पर्पलचे जो प्लॉट आहे ना, ते दोन्ही प्लॉट उद्या होऊन जातील. आता जे माणसं आपले कामाला आले ते टाकण्यासाठी, त्यांनी ना मग आपले 2 दिवस प्लॉट बंद होता, म्हणजे शेणखत आलं नव्हतं ना, तर मग त्यांनी ते दुसरीकडे काम घेतलं. मग उद्या का ते करून उद्याचे दिवस मग फक्त खड्डे करायला येतील नाही का. म्हणजे हे तर तुम्हाला माहीत असेल, आपले जे शेणखत टाकायला ते खड्डे करते, तसं हे कसे 4 टाकू
मग ते येतील उद्या का दुपारून. बस उद्या काही बी जास्त काही काम राहणार नाही. आज पण नाशिकला गेलो होतो, एका ठिकाणी इंटरव्ह्यू होता, इंटरव्ह्यू देऊन आलो. जॉबची तर काही इच्छा नाही आहे, पण काही घरच्यांचा दबाव जास्त. बघू जसं होईल तसं, पण रेग्युलर व्लॉग तर आपले चालूच राहतील. ते काही विषय नाही का त्याचा. आणि व्लॉगमुळं कसं काम करायला पण मजा येते नाही का, की असं वाटतं व्लॉगमध्ये दाखवायचं, मग घरी काहीतरी काम कंटिन्यू काहीतरी काम केलं पाहिजे नाही का. चला असो, भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.